नमस्कार मंडळी, मी शिल्पाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, उद्यापनाचा दिवस. ह्या उद्यापनाच्या निमित्ताने मी हा छान छान रेडी झालेली आहे. तुम्ही पण सगळे असे छान छान रेडी झालेले असणार आहात, नक्की मला माहिती असणार आहे. सो आपल्याला उद्यापनाच्या दिवशी आपल्याला आज छान पंचपक्वान्न बनवायचे आहेत. आपल्या देवीसाठी छान छान गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे. सो मी आज त्यासाठी व्हेज थाळी बनवलेली आहे. त्या व्हेज थाळीमध्ये मी काय काय बनवलेलं आहे हे तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे. आणि प्रत्येकाची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे, अपलोड करणार आहे प्रत्येक दिवशी. ते तुम्ही नक्की पहा. आणि तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही नेहमी हे बघत असाल तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल हे नवीन आहे तर प्लीज आवर्जून आपले हे व्हिडिओ बघा. हे पहा, मी छान असा इंद्रायणी राईस बनवलेला आहे, भात बनवलेला आहे. त्यावरती मस्त गरमागरम वरण आहे, वरण टाकलेलं आहे. छान तुपाची धार टाकलेली आहे, थोडं तूप टाकलेलं आहे. हा काय सुगंध सुटला आहे. मटार आणि पनीरची भाजी बनवलेली आहे. मुळ्याची भाजी बनवलेली आहे छान ओलं खोबरं घालून. गाजरचा हलवा केलेला आहे. कांद्याची भजी केलेली आहे. आपल्या नळ्या तळलेल्या आहेत मी इथे. आणि पोळी ठेवलेली आहे. आणि थोडंसं लोणचं ठेवलेलं आहे. हे आवळ्याचं लोणचं आहे, माझ्या मैत्रिणीने बनवून दिलेलं आहे. खूप छान टेस्ट आहे याची. अशा प्रकारे आपली ही व्हेज थाळी रेडी झालेली आहे. हा हा हा, काय मस्त सुगंध सुटलेला आहे. हे पहा, ही व्हेज थाळी आपली आता नैवेद्य दाखवायला रेडी केलेली आहे मी. आणि आपल्या घरी बसलेल्या, आपल्या घरी आलेल्या देवीला आपण हा नैवेद्य आता आपण अर्पण करणार आहोत. हे पहा, ही आपली देवी आहे, घरी बसलेली आहे, घरी आलेली आहे आपल्या. तिचं आपण स्वागत केलेलं आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.